नमस्कार. आज आपण एका अशा प्रवासावर बोलणार आहोत, ज्याने खरं तर इतिहास बदलला. सिद्धार्थ गौतम. त्याच्या जन्मापासून त्याने घर सोडेपर्यंतचा निर्णय म्हणजे परिव्राज्या हा टप्पा आज आपण बघणार आहोत. हो, आणि आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून आपण त्या घटना, ते विचार आणि तो संघर्ष उलगडण्याचा प्रयत्न करू. म्हणजे एका राजकुमाराने का बरं सगळं सोडून एक वेगळा मार्ग निवडला असेल. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया त्या काळापासून, म्हणजे इसवी सन पूर्व 6वं शतक. उत्तर भारत. तेव्हा आजच्यासारखा एकसंध देश नव्हता, नाही का? अजिबात नाही. म्हणजे तेव्हा अनेक लहान मोठी राज्य होती. काही ठिकाणी राजाशाही होती, जसं मगध किंवा कोसल, तर काही ठिकाणी गणराज्य होती. शाक्य, मल्ल ही गणराज्य होती. हां, शाक्यांचं कपिलवस्तू हे असंच एक गणराज्य किंवा गणसंघ म्हणावं तर. तिथे कसं होतं की कोणतं एकच कुटुंब राज्य करत नव्हतं, तर काही प्रमुख कुटुंब होती ती आळीपाळीने कारभार बघायची. अच्छा. सिद्धार्थाच्या जन्मावेळी त्याचे वडील शुद्धोदन हे प्रमुख होते, त्यांना राजा म्हणत असत. पण हेही लक्षात घ्यायला हवं की शाक्यांवर कोसल राज्याची सत्ता होती थोडीफार, म्हणजे ते पूर्ण स्वतंत्र नव्हते. ओके. म्हणजे एका मोठ्या सत्तेच्या अधीन होते ते. हां, आता सिद्धार्थाच्या जन्माकडे वळूया. शुद्धोधन आणि महामाया, जी देवदहची राजकन्या होती, त्यांचा विवाह झाला. शुद्धोधन मोठे प्रस्थ होते असं दिसतंय. 1000 नांगरांनी शेती वगैरे उल्लेख आहेत. हो, एकदम श्रीमंत आणि पराक्रमी राजा होता तो. आणि मग महामायाला एक स्वप्न पडलं. खूप विलक्षण स्वप्न होतं ते. काय होतं त्या स्वप्नात? स्वप्नात असं दिसलं की एक तेजस्वी पांढरा हत्ती तिच्या शरीरात प्रवेश करतोय. आता याचा अर्थ काय हे जाणून घेण्यासाठी शुद्धोदनाने 8 ब्राह्मणांना बोलावलं. आणि काय सांगितलं त्यांनी? हीच ती भविष्यवाणी जी म्हणजे त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली असणार? अगदी. त्यांनी सांगितलं की हा जो पुत्र होईल तो एकतर चक्रवर्ती सम्राट होईल, म्हणजे जगातला सर्वश्रेष्ठ राजा, किंवा जर त्याने सांसारिक जीवनाचा त्याग केला तर तो बुद्ध होईल, म्हणजे ज्ञानी, लोकांना मार्ग दाखवणारा. ही जी दुहेरी शक्यता होती ना, ती शुद्धोदनाच्या मनात कायम घर करून राहिली. याच दरम्यान बोधिसत्वाने तिच्या पोटी जन्म घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचाही उल्लेख आहे. हे बोधिसत्व म्हणजे काय नक्की? सोप्या भाषेत सांगायचं तर बोधिसत्व म्हणजे असा एक जीव जो स्वतः बुद्ध बनण्याच्या मार्गावर आहे, पण फक्त स्वतःसाठी नाही, तर सगळ्या सजीवांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी तो प्रयत्न करतोय. महामायेच्या स्वप्नाचा संकेत हाच होता की तिच्या पोटी असा एक महान आत्मा जन्म घेणार आहे. समजलं. आणि मग इसवी सन पूर्व 563 वैशाख पौर्णिमा, लुंबिनी वनात सिद्धार्थाचा जन्म झाला, साल वृक्षाखाली. बरोबर. पण जन्मानंतर लगेचच एक दुसरी महत्वाची भविष्यवाणी झाली. असित नावाचे एक ऋषी आले होते. हो, हिमालयातून आले होते म्हणे ते. हां, अगदी. ते खूप वयस्कर ऋषी होते, खास बालकाला पाहायला आले. त्यांनी त्या लहानग्यामध्ये महापुरुषाची 32 लक्षणं पाहिली आणि ते एकदम म्हणाले, अरे, हा बालक तर निश्चितपणे बुद्ध होणार. पण मग ते रडले असंही म्हणतात. बुद्ध होणार हे ऐकून रडले का? हो, ते रडले कारण त्यांना कळलं की ते स्वतः खूप म्हातारे झाले आहेत आणि हा बालक जेव्हा मोठा होऊन जगाला ज्ञानाचा उपदेश करेल तेव्हा ते ऐकायला आपण जिवंत नसू, या विचाराने त्यांना खूप दुःख झालं. अरे रे. त्यांनी मग आपल्या भाच्याला नारदत्तला आवर्जून सांगितलं की बाबा रे, भविष्यात या बुद्धाचं शिष्यत्व नक्की स्वीकार. काय विलक्षण गोष्ट आहे ही. पण एक दुःखद घटना म्हणजे जन्मानंतर 7व्याच दिवशी महामायेचं निधन झालं. हो, हे खूपच दुःखद होतं. त्यानंतर सिद्धार्थचं सगळं पालनपोषण त्याची मावशी महाप्रजापती गौतमी, जी शुद्धोधनाची दुसरी पत्नीही होती, तिने अगदी पोटच्या मुलासारखं केलं. त्याला नंद नावाचा सावत्र भाऊ होता आणि महानाम, आनंद, देवदत्त हे चुलत भाऊ. बरोबर. त्याच्या शिक्षणाबद्दल काय? राजकुमार म्हटल्यावर सगळं शिक्षण मिळालं असेल त्याला. नक्कीच. म्हणजे सुरुवातीला त्याचं 8 ब्राह्मणांनी शिकवलं आणि नंतर सभ्यमित्त नावाचे विद्वान गुरु होते. वेद, वेदांग, उपनिषद, तत्वज्ञान सगळं काही. भारद्वाज ऋषींकडून त्याने ध्यान आणि एकाग्रता शिकली. म्हणजे ज्ञान आणि युद्धकला दोन्हीत तो तयार होता. पण लहानपणापासूनच त्याचा स्वभाव जरा वेगळा होता असं दिसतोय. म्हणजे तो फक्त खेळ किंवा अभ्यासात रमला नाही. नाही. शेतात जे लोक काम करायचे त्यांची अवस्था पाहून त्याला दुःख व्हायचं म्हणे. तो विचारायचा की माणसाने माणसाचं शोषण का करावं.
अगदी. ही जी करुणेची आणि विचारांची बीजे आहेत ना, ती तेव्हापासूनच दिसत होती. त्याला शिकारीला जायला आवडत नसे. निष्पाप प्राण्यांना मारणं त्याला अजिबात पटत नव्हतं. क्षत्रिय म्हणून तर युद्ध करणं हे कर्तव्य मानलं जायचं. पण तो गौतमीला विचारायचा, आई, माणसाने माणसाला मारणं हे कर्तव्य कसं असू शकतं? हे जे प्रश्न होते तेच त्याची वेगळी दिशा दाखवत होते. आणि त्याचा चुलत भाऊ देवदत्त, त्याच्यासोबतचा तो पक्षाचा किस्सा, तो खूप महत्वाचा वाटतो. हो, तो खूप बोलका आहे. देवदत्ताने एका पक्षाला बाण मारला आणि तो खाली पडला. सिद्धार्थाने त्याला उचलून घेतलं, त्याची देखभाल केली. पण देवदत्त म्हणाला, पक्षी माझा आहे कारण मी मारला. बरोबर. पण सिद्धार्थचा युक्तिवाद काय होता? तो म्हणाला, अरे, जीव घेणाऱ्यापेक्षा जीव वाचवणारा मोठा असतो. त्याचा हक्क जास्त असतो. रक्षण करणाराच खरा मालक असतो, मारणारा नाही. आणि हे प्रकरण पंचांसमोर गेलं तेव्हा पंचांनी सिद्धार्थचा बाजूने निकाल दिला. यातून फक्त त्याची करुणा नाही, तर न्यायाची एक वेगळी, जास्त खोल दृष्टी दिसते. पण याच घटनेमुळे देवदत्त त्याचा कायमचा शत्रू बनला. म्हणजे लहानपणापासूनच तो प्रस्थापित विचारांना आव्हान देत होता आणि करुणेला जास्त महत्त्व देत होता. मग 16व्या वर्षी लग्न झालं त्याचं. यशोधरा, सुंदर राजकन्या. स्वयंवरात तिनेच त्याला निवडलं. त्यांना राहुल नावाचा मुलगाही झाला. पण तिच्या वडिलांना, दंडपाणींना थोडी शंका होती म्हणे, कारण हा जास्त वेळ ध्यान वगैरे करायचा. हो, त्यांना वाटलं हा मुलगा साधू संतांच्या संगतीत जास्त राहतो, हा संसार कसा करेल. पण मग तिथे इतर राजकुमार आले होते. त्यांनी आग्रह धरला की परीक्षा घ्या. धनुर्विद्येची परीक्षा झाली आणि त्यात सिद्धार्थ सहज जिंकला. मग लग्न झालं. इथपर्यंत ठीक होतं, पण शुद्धोदनाच्या डोक्यात ती भविष्यवाणी होतीच, मुलगा सम्राट होईल किंवा घर सोडेल. मग त्यांनी त्याला संसारात गुंतून ठेवायचे खूप प्रयत्न केले असतील. प्रचंड. म्हणजे असित ऋषींची भविष्यवाणी खरी होऊ नये म्हणून शुद्धोदनाने काही कमी ठेवलं नाही. सिद्धार्थाला कोणत्याही प्रकारचं दुःख, म्हातारपण, आजारपण दिसू नये याची पराकाष्ठेची काळजी घेतली. 3 ऋतूंसाठी 3 वेगळे राजवाडे बांधले. हो, आणि तिथे सगळी ऐशोआरामाची साधनं, नाचगाणं, संगीत, उत्तम जेवण, सुंदर स्त्रियांचा अंतपूर, म्हणजे जगातलं सगळं सुख त्याला मिळावं, हा प्रयत्न होता. पारिवारिक पुरोहित उदयीनने तर त्या स्त्रियांना टिप्स पण दिल्या होत्या की राजकुमाराला कसं मोहात पाडायचं, पण काही उपयोग झाला का? अजिबात नाही. त्या स्त्रियांनी खूप प्रयत्न केले. नृत्य, संगीत, हावभाव, मदिरा, काय नाही केलं. पण सिद्धार्थ त्यांच्याकडे पाहून विचार करायचा, अरे, यांना कसं कळत नाही की हे तारुण्य, हे सौंदर्य, हे सगळं तात्पुरतं आहे. म्हातारपण येणार, मृत्यू येणार, हे सगळं नष्ट होणार आहे. त्याचं मन या वरवरच्या सुखांमध्ये रमतच नव्हतं. त्याची विरक्तीची भावना खूप स्पष्ट दिसत होती. अगदी. मग उदयीनने स्वतः प्रयत्न केला, मित्र म्हणून समजावलं. अरे, म्हणाला, देवदेवता, मोठे ऋषीसुद्धा मोहांना बळी पडलेत. तू का इतकं अलिप्त राहतोस? थोडं सुखाचा अनुभव घे. पण सिद्धार्थचं उत्तर काय होतं? त्याचं उत्तर खूप विचार करायला लावणारं होतं. तो म्हणाला, मला सुखांचा तिरस्कार नाहीये, पण मला त्यांची नश्वरता, त्यांचं तात्पुरतेपण दिसतंय. आणि ज्या महान लोकांची तुम्ही उदाहरणं देताय त्यांचा पण शेवट झालाच ना. सत्य आणि आत्मनियंत्रणाशिवाय फक्त मोहात अडकून राहण्यात काय शहाणपण आहे. क्या बात है. त्याच्या या ठाम वैचारिक भूमिकेमुळे अखेर शुद्धोदनाला तो अंतःपूर बंद करावा लागला. त्यांचे प्रयत्न फोल ठरले. म्हणजे ऐहिक सुखात अडकवण्याचे सगळे प्रयत्न अयशस्वी झाले. मग पुढे काय झालं? वयाच्या 20व्या वर्षी तो शाक्य संघात दाखल झाला. ही काय प्रक्रिया होती संघाची? शाक्य संघ म्हणजे त्यांची एक प्रकारची विधानसभा किंवा कार्यकारी मंडळ म्हणू शकतो आपण, जिथे राज्याचे महत्त्वाचे निर्णय व्हायचे. कपिलवस्तूत संथागार नावाचं एक सभागृह होतं. तिथे ही सदस्यत्वाची प्रक्रिया झाली. अच्छा. त्याला संघाचे नियम सांगितले, जबाबदाऱ्या समजावल्या. म्हणजे शाक्यांचं हित जपायचं, बैठकांना नियमित यायचं, आपलं मत निर्भीडपणे मांडायचं, काही चूक झाली तर ती कबूल करायची, अशा गोष्टी. आणि तो 8 वर्ष या संघाचा सदस्य होता. याच काळात तो मोठा संघर्ष उभा राहिला. रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोल्य यांच्यातला वाद. हो, हा वाद खूप वाढला. ही दोन्ही गणराज्य शेजारी होती आणि नदीच्या पाण्यावरून त्यांच्यात मोठा तंटा निर्माण झाला. प्रकरण इतकं वाढलं की युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. मग संघाची बैठक बोलवली गेली. आणि त्यात सेनापतीने युद्धाचा प्रस्ताव मांडला. बरोबर. कोल्यांविरुद्ध युद्ध पुकारायला हवा असा प्रस्ताव मांडला. आणि इथे सिद्धार्थने आपली भूमिका एकदम स्पष्ट केली. त्याने विरोध केला, कडाडून विरोध केला. तो म्हणाला, युद्ध हा काही उपाय नाहीये. युद्धात दोन्ही बाजूंचं नुकसान होतं आणि वैर फक्त वाढतं,
कमी नाही होत. त्याने काही तोडगा सुचवला होता का? हो, त्याने एक व्यावहारिक मार्ग सुचवला. तो म्हणाला, दोन्ही बाजूंचे काही निवडक लोक एकत्र बसवा, चर्चा करा, गरज वाटली तर मध्यस्थ नेमा, पण शांततेने प्रश्न सोडवा. पण त्याचा प्रस्ताव फेटाळला गेला. हो, बहुमताने फेटाळला. सेनापतीने युक्तिवाद केला की क्षत्रिय आहोत आपण, आपला धर्मय शत्रूचा नाश करणं, शास्त्रांमध्ये हेच सांगितलंय. सिद्धार्थने पुन्हा प्रतिवाद केला. हो, तो म्हणाला, अरे वैर कधी वैराने संपत नाही, ते फक्त प्रेमानेच जिंकता येतं. ही त्याची मूळ भूमिका होती. पण काय आहे की बहुमत युद्धाच्या बाजूने होतं आणि तो प्रस्ताव मंजूर झाला. हा सिद्धार्थाच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णायक क्षण होता. का? कारण दुसऱ्या दिवशी जेव्हा सैन्याच्या जमाजमावीचा प्रस्ताव आला तेव्हा त्याने पुन्हा विरोध केला. आणि स्पष्ट सांगितलं की मी या युद्धात भाग घेणार नाही. बापरे. यावेळी मात्र सेनापती एकदम संतापला. त्याने सिद्धार्थाला संघाचे नियम, घेतलेली शपथ याची आठवण करून दिली आणि मग गंभीर धमकी दिली. काय धमकी दिली? धमकी अशी होती की जर तू संघाचा निर्णय मानला नाहीस तर तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकला जाईल आणि तुमची सगळी मालमत्ता जप्त केली जाईल आणि यासाठी कोसाल राजाच्या परवानगीची गरज नाही. हा शाक्यांचा अंतर्गत नियम होता. अरे देवा, हे तर खूपच मोठं संकट होतं. कुटुंबाला वाचवण्यासाठी सिद्धार्थाने काय केलं मग? त्याने एक टोकाचा पर्याय दिला. तो म्हणाला, ठीक आहे, माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका, मी संघाचा अवमान केलाय, मला शिक्षा द्या. एकतर मला मृत्यूदंड द्या. मृत्यूदंड? हो, किंवा मला हद्दपार करा, राज्याबाहेर काढून टाका. पण सेनापतीने ते नाकारलं. हो, कारण त्याला भीती होती की असं काही केलं तर कोसलच्या राजाला कळेल, तो हस्तक्षेप करेल शाक्यांच्या कारभारात. मग सिद्धार्थने स्वतःहून एक तिसरा मार्ग सुचवला. कोणता? तो म्हणजे परिव्राजक होणे. म्हणजे स्वतःहून संन्यास घेणे. सगळं काही सोडून, घरदार, राज्य सोडून एक संन्यासी म्हणून निघून जाणे. हा एक प्रकारचा स्वैच्छिक वनवास होता. आणि संघाने हा प्रस्ताव मान्य केला? म्हणजे एका अर्थाने युद्धाला विरोध केल्यामुळे आणि आपल्या अहिंसेच्या तत्वावर ठाम राहिल्यामुळे त्याला आपलं घर, आपलं राज्य सोडावं लागलं. अगदी. आणि एका तरुण सदस्याने सूचना केली की तो गेल्यानंतर लगेच युद्ध सुरू करू नका, नाहीतर कोसल राजाला संशय येईल. हे पण संघाने मान्य केलं. म्हणजे त्याचा हा निर्णय फक्त वैयक्तिक वैराग्य नव्हता, तर एका मोठ्या नैतिक आणि राजकीय संघर्षाचा परिणाम होता. निश्चितच. एका बाजूला कुटुंब, राज्य यांच्याप्रती कर्तव्य होतं आणि दुसऱ्या बाजूला अहिंसा आणि शांतीचं त्याचं ठाम तत्व. ह्या द्वंद्वात त्याने तत्वांना जास्त महत्त्व दिलं. घरी परतल्यावर आईवडिलांना हे सांगणं किती कठीण गेलं असेल. शुद्धोधन आणि गौतमी, काय प्रतिक्रिया होती त्यांची? ते दोघेही अक्षरशः कोसळले. त्यांनी खूप प्रयत्न केला त्याला थांबवण्याचा. शुद्धोधन तर म्हणाले, अरे आपण सगळेच वनवासात जाऊ, पण तू इथेच थांब. पण सिद्धार्थ आपल्या निर्णयावर ठाम होता. त्याने आईला, गौतमीला क्षत्रिय धर्माची आठवण करून दिली की दिलेलं वचन पाळायला हवं आणि शांततेसाठी हे बलिदान गरजेचं आहे. आणि यशोधरा, तिची प्रतिक्रिया काय होती? पती घर सोडून संन्यासी बनणार हे ऐकल्यावर तिचा तर संसार उद्ध्वस्त होणार होता. यशोधरेची प्रतिक्रिया खरंच म्हणजे खूप अनपेक्षित आणि कमालीची, धैर्यवान होती. तिने टोकाचा विरोध नाही केला, उलट ती खूप समजूतदारपणे म्हणाली. काय म्हणाली ती? ती म्हणाली, तुमचा निर्णय योग्य आहे. कदाचित मी तुमच्या जागी असते तर मीही हेच केलं असतं. तुम्ही माझी किंवा राहुलची काळजी करू नका, मी त्याला सांभाळेन. तुम्ही आता फक्त आमच्यासाठी नाही तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी दुःखावरचा उपाय शोधायला निघाला आहेत. त्यासाठी तुम्हाला मोकळं असायलाच हवं. अविश्वसनीय. तिच्या या शब्दांनी सिद्धार्थाला किती मोठं बळ मिळालं असेल. तिच्या या त्यागाने आणि समजूतदारपणाने त्याच्या निर्णयाला एक वेगळीच उंची दिली. नक्कीच. मग दुसऱ्या दिवशी तो निघाला, आपला प्रिय घोडा कंथक आणि सेवक चन्ना यांच्यासोबत. भारद्वाज ऋषींच्या आश्रमाकडे गेला. तिथे आईवडील आधीच पोचले होते. त्यांचे आशीर्वाद घेतले. आणि तिथेच त्याने राजकुमाराचा वेश उतरवला. कपडे, दागिने चन्नाला परत दिले, स्वतःचे केस कापले, भगवी वस्त्र घातली आणि भिक्षापात्र हातात घेतलं. हो, भारद्वाज ऋषींकडून विधिवत परिव्राज्य स्वीकारली आणि संघाला वचन दिल्याप्रमाणे तो लगेच शाक्य राज्याच्या सीमेपलीकडे निघाला. लोक जमले होते, ते त्याच्या त्यागाचं, धैर्याचं कौतुक करत होते. त्याला शाक्य मुनी म्हणजे शाक्यांमधला ऋषी किंवा शाक्य सिंह म्हणू लागले. त्यावेळी त्याचं वय होतं फक्त 29 वर्ष. त्याचा विश्वासू सेवक चन्ना आणि घोडा कंथक ते त्याला अनुमा नदीपर्यंत सोडायला आले होते, नाही का? तो निरोप पण खूप भावनिक होता म्हणे.
हो, खूपच. सिद्धार्थने चन्नाला परत जायला सांगितलं, राजा राणीला धीर द्यायला सांगितलं आणि निरोप दिला की वियोग हा अटळ असतो, पण कर्तव्याला काळ वेळ नसते. चन्ना खूप रडला, परत जायला तयार नव्हता. असं म्हणतात की कंथक घोड्याच्या डोळ्यातून पण पाणी येत होतं. अरे रे. पण सिद्धार्थने दोघांना समजावून परत पाठवलं. 8 दिवसांनी चन्ना आणि कंथक कपिलवस्तूला परतले असतील तेव्हा शहर एकदम सुन्न झालं असेल. हो, शहर ओसाड वाटत होतं. लोक त्यांना घेरून विचारू लागले, राजकुमार कुठे आहे? राजवाड्यात तर दुःखाचा कल्लोळ उडाला. कंथकाच्या खिंकाळण्यानं गौतमी आणि इतर स्त्रिया बाहेर धावल्या, पण घोडा एकटाच परतलेला पाहून त्यांचा धीर सुटला. गौतमी आणि यशोधरेने केलेला विलाप तो खूप हृदयद्रावक होता. यशोधरा, जी इतका वेळ स्वतःला सावरून होती, ती आता मात्र कोसळली. आपल्या लहानग्या राहुलकडे पाहून तिने खूप दुःख व्यक्त केलं. आणि शुद्धोदन, राजा असूनही बाप म्हणून त्यांची काय अवस्था झाली असेल? त्यांची तीच अवस्था. ते पूर्णपणे खचले होते. मंदिरात जाऊन प्रार्थना करत होते, मुलगा परत यावा म्हणून नवस करत होते. अशा प्रकारे शुद्धोधन, गौतमी आणि यशोधरा तिघेही सिद्धार्थच्या परतण्याची वाट पाहत दुःखामध्ये दिवस काढू लागले. तर आज आपण पाहिलं की कशाप्रकारे एका राजकुमाराचा सिद्धार्थ गौतमापासून शाक्य मुनीपर्यंतचा प्रवास झाला. म्हणजे हा निर्णय फक्त वैयक्तिक विरक्तीतून आलेला नव्हता, तर एका मोठ्या नैतिक आणि सामाजिक संघर्षातून आला होता. अगदी. भविष्यवाणी होती, लहानपणापासूनची ती करुणा आणि विचार करण्याची वृत्ती होती, संसारिक सुखांची निरर्थकता जाणवली होती आणि शेवटी तो शाक्य संघासोबतचा संघर्ष अहिंसेच्या तत्वावरून झालेला. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि त्यातून हा परिव्राज्याचा निर्णय घडला. हा एका व्यक्तीचा नाही, तर एका मूल्यासाठी केलेला त्याग होता. एक विचार मनात राहून जातो, जर त्या दिवशी शाक्य संघाने सिद्धार्थचा तो शांततेचा, मध्यस्थीचा प्रस्ताव मान्य केला असता, तर काय झालं असतं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे खरंच. जर तो संघर्ष टाळला गेला असता तर कदाचित सिद्धार्थने गृहत्याग केला नसता. मग तो एक चांगला राजा म्हणून राज्य करत राहिला असता, की त्याने वेगळ्या प्रकारे आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले असते? जगाला बुद्ध मिळाला असता का, जसं आपल्याला माहीत आहे? बरोबर. इतिहासाला कदाचित वेगळं वळण मिळालं असतं. हो, नक्कीच. यावर विचार करायला हरकत नाही. याच विचारासोबत आजची ही चर्चा इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया एका नवीन विषयावरच्या अशाच सखोल विश्लेषणासह.